गुड मॉर्निंग सर्वांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात. तर डायरेक्ट चाललोय ग्राउंडवर. आजपासून प्रॉपर मॅचेस चालू होणार आहे, म्हणजे पिच आता एकदम टकाटक रेडी झालेलं आहे. आणि भैया आणि माझ्यात एक सिरीज लागली आता हजारची. म्हणजे आम्ही काय केलं आहे, दर वीकला कोणतं तरी दोघांमध्ये ना हजारची सिरीज लावून द्यायची. तर आता माझा आणि भैयाचा टर्न आहे. त्याच्याने एक फंडिंग पण जमा होत चालेल आमच्या टीमला, जेणेकरून आम्हाला GPL पण ते काम येईल. किरण टाकतोय ना? हा चल, लावा फील्ड लावा, चला. चालते काय अडचण नाही. ओम हातात आहे, काहीच अडचण नाही, चालेल. प्रोटेक्शन आहे. हो लेग ब्रेक नाही घेत. सही आहे, नाही घेत. दोन पर्यंत जा. चला आता झालंय घेऊन आणि नाश्ता करायला आलोय आता इथं. तर प्रेमसाठी पार्सल घेऊन दे. तिथं चालू आहे ममता स्वीटमध्ये डोसा ऑर्डर दिली आहे, तर खाऊन प्रेमसाठी पार्सल घेऊन दे. बघा मस्तपैकी डोसा आलेला आहे, एकच नंबर. बघा आता आलोय घरी आणि प्रेमला पार्सल आणलं होता डोसा, तर तो खातोय. आणि मी पण तिथून पार्सल घेतलं होतं, कारण खूप वेळ लागत होता ना. तसं म्हैसूर मसाला खाल्ला होता, पण पोट नव्हतं भरलं. तर थोडंसं आता यातलं पण खाऊन घेतो मी. फिनिश कर द्या होत ना सब. चला आता झालंय माझं खाऊन एकदम टाकाटक. आणि आता मी पटकन आंघोळ करून किचन बिचन आवरून सगळं फॅक्टरीतले कामं बघतो. आता हॅलो रेडी आता मस्त एकदम टकाटक. आणि आता फॅक्टरीत छान कामं चालू आहे. पेवरची एक गाडी भरती, मोहित व्हायचं काम चालू आहे, पाईपात पण काम व्यवस्थित चालू आहे. तर आता पहिले तर मी घर आवरून घेतो, तर म्हणजे भांडे बिंडे सगळे प्रॉपर धुवून घेतो एकदा, मग बाकीचे कामं करतो. आता तर हे बघा असं सगळा पसारा आहे इथं पडलेला अजून. तर आता हे सगळं आवरून घेतो. ते सगळं पिशव्या पार्सलच्या सगळ्या चला येईल. पहिले सगळं साफसूफ चकाचक करून घेतो. काय केलंय सिंबल, हे काय केलंय रे? त्याला दही दिलं होतं खायला, सगळं नाक भरून घेतलं त्याने. त्याला दुसरं भांडं द्यावं लागेल प्रेम. खात आहे बरोबर चाटून चाटून. किचन पूर्ण क्लीन केलंय चकाचक एकदम प्रॉपर. पुढे भांडे आता हे संध्याकाळी मी लावून देईल मस्त. तर आता किचन झालंय आवरून टकाटक. आणि फॅक्टरीत ती गाडी भरत आली, आता त्यांना बिल्टी करून देतो. आणि बाकी आता थोडं ऑफिशियल वर्क करून घेतो, थोडं 19-20. तर आता बाकी कामं व्यवस्थित चालू आहे. अंकल पण आले. शफिक अकाल थोडं दवाखान्यात काही अडचण होती, तर ते तिकडे आहे आता, त्यांना लेट होईल थोडंसं. तर बाकी कामं टाकाटाक चालू आहे. साईडचा आज ही समोरची साईड फायनल होईल आपली, मग पुढची आपल्याला चालू करायची आहे ती कोटमगाव रोडची. तर ती पण भरपूर मोठी आहे. कंपाऊंडचे इतके कामं घेऊन ठेवले ना मी, म्हणजे आता त्यातले काही होता का नाही ते माहीत नाही, कारण कामं झाले खूप. आणि प्रॉपर जो काम करणारा फिटिंगचा लेबर झाला तो झाला एकच मेन, हे त्याच्या हाताखाली आहे 5-6 लेबर. आणि ॲक्च्युली जो मेन लाईन दुरी उडून प्रॉपर सगळं एका लाईनीत कंपाऊंड फिट करतो ना, तो एकच माणूस आहे आमच्याकडं. म्हणून थोडंसं अडचण चालू आहे. तर बघूयात काही अजून ॲडजस्ट करता येतं का त्याच्यात, कारण कंपाऊंडच्या खूप साऱ्या ऑर्डर आहे, काही तर घेतल्या पण नाही मी. बघतो चला, कारण कामं तर सगळे करावंच लागणार आहे, असं नाही म्हणून चालणार नाही कोणाला. छोटा असो का मोठा, करावं तर लागणारच. कामात काम आता विठ्ठल काकांकडून आपला गोडाऊनचा पॅनल, ते काय ते आपल्याला बदलायचं आहे का? ते गोडाऊनमधलं काय पप्पांशी बोलणं झालंय का? काम करायचं ते पत्राचं काम करायचं आहे ना? हा, तिथलं पॅनल बनवायचा होता, पण ते वर्षभर डिले झाला. त्याच्यानंतर करा परत काढा. हे कंपाऊंडचे आहे ना? हा मानस हॉटेल का?
888 झाले ते. बिर्याणी घेऊन ये ना. नाही बघतो ना आता. काल बिर्याणी खाल्ली काल रात्री. खाल्ली, हे बिर्याणी नाही, व्हेज बिर्याणी कुठून? हे इथं आहे ना. तिथं व्हेज नाही भेटत. नानाने ठेवली तिथे व्हेज नाही. तू पटकन. ट्रिप मग माणसं कटिंग गाडी करतात चिकनी उराली का बरं? रविवारी जायचं क्रिकेट खेळायला तुमचं आता. कोणाकोणाला आणणार आहे असं तू? 11 झालं पाहिजे ना तुम्हाला. अरे मग हे 4-5 सीट हे आणणार आहे. सोमा काका हरी काका आपले 2 बॅट्समन येत आहे अजून गावाकडनं ते मोटरसायकल कोट विराट कोहली आणि रोहित शर्मा बोलवलं काय? दोघं. 1 प्लेट बिर्याणी आण मला बघ. लवकर या, लय भूक लागली. तर आता 3:30 झाले आणि ऑफिसमध्येच काम चालू होतं. तर काही पेमेंट क्लिअर केले ते आपलं इलेक्ट्रिशियन होतं विठ्ठल भाऊ त्यांचं. बाकी काही कलेक्शन हे सगळं ते झालं आहे. आणि आता अजून पेवरचं काम चालूच आहे अजून. तर सूरज काकाचं आणि मोहित भाईचं पेमेंट करायचं आहे. माणसं एक ट्रिप खाली करून आले शुभममध्ये. आता दुसरी जातील घेऊन संध्याकाळी. चल तर मी पटकन बिर्याणीवर ताव मारतो आल्यावर. ये मंगलवार ऐसा ही होता है हमारे यहाँ. 12 बजे ऑफिस में गया था. 20-25 मिनट का काम था और 3 घंटा हो गया. क्लायमेट पावसाळं. पीच झाकावा लागेल का? पीच झाकायची गरज पडेल का? हा जर जास्त वेळ चालला तर गरज पडेल. अर्जंटमध्ये नाही भेटणार तुला लगेच. बोलले त्यांना बोलले बोलून घ्या भाऊ दादा संगत. हा भेटेल ना. हा तुम्हाला भेटून जाईल. काय रावले काळे याच्यात आहे ना तो बी भेटून जाईल. काळे ढवळे मध्ये पण आहे आणि एक तो लाल पिवळे करे टाकेल पुढे एक तो पण आहे अवेलेबल. हो काय प्रथम याचं काय लागलं मला फिटिंगचं सांग. कुठं करायचं आहे का? धांबोडा तिथं जवळ किती 8 किलोमीटर. धांबोडा डायरेक्ट गावामध्ये धामोडाला तो 5600 रुपये ब्रास प्रमाणे लोडिंग अनलोडिंग ट्रान्सपोर्ट फिटिंग. लोड करणं तिथं खाली करणं आणि फिटिंग 3 गोष्टी. तर आता एक कस्टमर आले होते परत. तर ऑफिस आत्ता बंद केलं आणि हे बघा मस्त बिर्याणी आणली प्रेमनी. आता ही खोलतो आणि पेट मध्ये डालतो. हे बघा मस्त बिर्याणी 1 नंबर लागते. गरम गरम आहे छान एकदम. ही फस्त करतो. तर हे बघा पाऊस पाऊस हवा भयंकर. काय वातावरण झालं. आमच्या पीचची कंडिशन काय होती आता याची भीती आहे मला. खड्डे नको पडायला या जोरात या पावसामुळं. आता नेमके झाकलेलं पण नाही ते अपेक्षाच नव्हती पावसाची. बघूयात हवा चालू आहे म्हणून जाईल लगेच. चला आता बॅक टू ऑफिस परत एकदा. आता अंकल पण आले सगळं डेली हिशोब घेऊन आणि सूरज काकांना आज लेट झालं प्रोडक्शनमुळं ते पण आले. चला पटकन. तर लाडू बघा सकाळपासून इकडंच आहे. थोडं 5-10 मिनटं जातो परत येतो. 5-10 मिनटं जातो परत येतो. लाडू आणि पेढा पुढे. पेढा नाही फक्त लाडू आहे. पेढा नाही आवडत का रे आपल्याला? काय हिशोब करताय सूरज काका? चला ना. उशीर नाही झाला का आज बाजारात जायला? उशीर काय सांगा पोमरा वाला मी जेव्हा थोडं लूज सोडते म्हणून तुम्ही त्याचा फायदा घेऊ नका. नाही पुढच्या महिन्यात मला 10 तारखेपर्यंत आहे ना. म्हणजे आता किती आता 28 आहे. उद्यापासून 2 हप्ते तारीख कमीत कमी 10,000 रुपये बरोबर ना माझे. आपले जेवढीच उचल जेवढी 2 महिने आधी होती नाही ना आपले 36 का 37 होते. ती येऊन किती मग 2 महिने फक्त 7,000 कमी केले. नाही, काम थोडं सही झालं ना त्याच्यामुळे गडबड होतं. मग तेच टाईट करा तेच सांगतोय ना. नाही ना फिरवा फिरी करा ना मग. कारण नका देऊ नसते. फिरवा फिरी केलं कारण म्हणजे बंद करा. काम कसं वाढलं याच्याकडे लक्ष द्या. आहे हो ना. तुम्हाला सांगतोय 12,000 माल भरा ते 4-5 महिन्यापासून व्हायना. आपल्याला खात्री झाली पाहिजे. मला आता सूरज काकाचा पण हिशोब केलाय आणि हा जो पाऊस झालाय ना तर एक पिचवर मी एक चक्कर मारून येतो काय कंडिशन आहे बघतो. कारण सकाळी खेळ होईल का नाही होईल कसं ते सगळं बघून येतो पटकन जाऊन. हे बघा अशी काही कंडिशन झाली पिचची आणि कोणीतरी येऊन झाकून गेलं. पण ॲक्च्युली पाऊस आल्यानंतर झाकून गेलं आहे कोणतरी. म्हणून याचा काही फारसा असा काही उपयोग झाला नाही. तर आता बघूयात सकाळीच. आता याला ओलाच आहे. बघू सकाळी आता खेळून काय म्हणजे येऊन बघू एकदा. थोडं बऱ्यापैकी जर वाळलं तर ठीक. कारण अशी चिटकली नाही पाहिजे माती. जी आता चिटकते ना त्याला ही अशी चिटकली नाही पाहिजे. सकाळीच बघू आता याला.
तरी मी एक कागद टाकून देतो, अजून दव नाही पडला पाहिजे. मग पाऊस झाल्यानंतर व्ह्यू बघा किती छान वाटतोय. हे एकदम असं गार असलेलं वातावरण आहे आणि एकदम डायरेक्ट मान्सून फील येतो, एकदम छान वाटतंय. चला आता ऑफिस केलंय मी क्लोजअप, सगळं हिशोब ओढून घेतलं, सगळं फायनल टचअप दिलाय आता ऑफिसला. आणि आता आवरून मी परत चाललोय टर्फवर, कारण आज परत प्रॅक्टिस मॅच आहे आमची टर्फवर, ज्या टुर्नामेंटचे 5 तारखेला त्याच्यासाठी. तर चला आता निघतो मी टर्फवर. मम्मी तर निघाले नाशिकवरून, ते एक दीड तासात आले पाहिजे आता. तर मम्मीला एक फोन करून देतो, मी टर्फवर चाललोय आता, मला 9 वाजतील यायला डायरेक्ट. तर मम्मीला सांगून मी निघतो आता. एक जण कमी ना फिल्डर कमी ना. बरोबर ना, 3 आणि 3 9 जण बॅट्समन तर आता टर्फवरून आलोय घरी. मस्त गेम झाला आज. आता 9:30 झाले. पप्पा मम्मी पण आलेले. किती वाजता आले? 6:30. म्हणजे मी गेलो लगेच आले. 5-10 मिनिटं. तर चला आता घरात. क्या बोलती तू? अरे काय झालं लालूला? उलटे केले. काल पण केलं त्यांनी. आता उलटी गेली ती, त्याला चपाती चुरून दिली याच्यात नाही का प्लेटमध्ये. त्याचं पचनक्रिया पूर्ण बिघडली. डॉक्टर पण बोलले का ते बघा लालू कब जाएगा छोड़ के मालूम नहीं. काउंटिंग इज लास्ट डेज. लवकर गेला पाहिजे नाही का, म्हणजे लय त्रास होतो. हा ना, लय पहिलं याला एवढा त्रास झाला, त्या ढवळ्याला एवढा त्रास नाही झाला. हा ना. त्याला पण आता लय वर्ष आले ना, 17-18 वर्ष होत असतील तर. त्रास होतो रे, त्रास पावत नाही. चला आता आजच्या ब्लॉगला करूया इथेच एंड. माझा आजचा हा ब्लॉग बघण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या.